माजी मंत्री गुलाबराव देवकरांच्या राष्ट्रवादी प्रवेशाला हिरवा कंदील। 3 मे रोजी अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार। माजी मंत्री सतीश पाटील, माजी आमदार कैलास पाटील, माजी आमदार दिलीप सोनवणे, माजी आमदार दिलीप वाघ आणि महिला प्रदेश सरचिटणीस तिलोत्तमा पाटील यांचा देखील पक्षप्रवेश होणार। सतीश सालियान यांच्या याचिकेवर हायकोर्टामध्ये 13 जूनला सुनावणी। राज्य सरकार 13 जूनला या प्रकरणामध्ये आतापर्यंत केलेल्या तपासाचं उत्तर दाखल करणार। उत्तर दाखल करण्यासाठी सरकारनं वेळ मागितल्यानं हायकोर्टानं वेळ दिला। नागपूर जिल्ह्यामध्ये 2 बालविवाह रोखण्यामध्ये जिल्हा बाल संरक्षण पथकाला यश। काटोल तालुक्यातल्या डोंगरगाव आणि कन्हानमध्ये हे दोन्ही बालविवाह होणार होते। 82 वर्षीय महिलेची 1 कोटींची फसवणूक। या प्रकरणामध्ये सायबर गुन्हेगाराला अटक। तजमुल अकबर सोफी या 25 वर्षीय तरुणाला मुंबई पोलिसांनी काश्मीरमधून अटक केली। आयपीएस अधिकारी देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त। विवेक फणसाळकर यांच्या निवृत्तीनंतर भारती यांच्याकडे मुंबईचं पोलीस आयुक्तपद। देवेन भारती यांनी सध्या मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त म्हणून पदभार सांभाळला आहे। आमखास मैदानावर वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या कामाला सुरुवात। या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध। मैदानावर ऑफिसेस करून खेळाचे मैदान संपवणार असल्याचा आरोप। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर हळदीचे सौदे पार पडले। सध्या हळदीला 16,000चा भाव। मोठ्या प्रमाणामध्ये हळद बाजारात दाखल। जळगावच्या सराफा बाजारामध्ये आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरामध्ये 1,000 प्रतितोळा अशी घसरण। दरामध्ये घसरण झाल्यानंतर सोन्याचे दर आता जीएसटीसह 98,000 रुपयांवर। तर जीएसटीसह सोन्याचे दर 99,498 रुपये। चांदी 1,09,40 रुपये प्रति किलो। अक्षय तृतीयेला ग्राहकांच्या खिशाला मात्र मोठी कातरी।